मालेगाव महापालिकेत शिवसेनेच्या महिला नगरसेविका भगव्या साड्या आणि भगवे फेटे परिधान करून सभागृहात, तर पुरुष नगरसेवक पांढरे आणि भगव्या पोशाखात सभागृहात महापौर पदाच्या निवडीवेळी हे फेटे घातले गेले। चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाचा एकच अर्ज असेल, उपमहापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला जाईल। स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पद सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचं ठरलंय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे वडेट्टीवार आणि धानोरकर गटाची एकत्रित गटनोंदणी, तरीही दोन्ही पक्षाचे नगरसेवक गटनोंदणीनंतर नागपूरमध्ये वेगवेगळ्या अज्ञात स्थळी रवाना। 10 फेब्रुवारीला महापौर निवडीच्या वेळी नगरसेवक चंद्रपूरला जाणार असल्याची माहिती। आपल्या पक्षातला वाद शमवण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका। चंद्रपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात थेट नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली गटबाजी समोर, विलास शिंदेंची उपमहापौरपदी निवड झाल्यानं नाराजी नाट्य। महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार। प्रवीण तिदमे यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता। तेलंगणात जाऊन मुख्यमंत्र्यांना काही मिळणार नाही, रिकाम्या हाती परतावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातच प्रचार करावा, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी बोलवलेल्या आढावा बैठकीवर भाजपचा बहिष्कार। आमदार परिणय फुकेंबद्दल भोंडेकर यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप। सुनेत्रा पवारांमध्ये मी अजितदादांना बघतो असं रोहित पवार म्हणाले। सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्रीपद, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि अजित पवारांची पदं मिळायला हवी होती, याचाही पुनरुच्चार। महायुतीमध्ये असून रामदास कदमांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान अपघातासंदर्भात आणि विमानासंदर्भात असलेल्या आपल्या शंका आपण 10 तारखेच्या पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असं रोहित पवारांनी म्हटलंय। बारामतीतल्या अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही रोहित पवार विस्तृत भूमिका मांडणार आहेत आणि त्यासाठी ते विशेष पत्रकार परिषद घेतील। रोहित पवार 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेत विलीनीकरणासंदर्भात काय नेमकं सुरू होतं ते सविस्तर मांडणार आहेत। विलीनीकरणासंदर्भात पक्ष जे ठरवेल तीच आपलीही भूमिका असेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर विलीनीकरणाच्या चर्चेत दादा होते, आम्ही नव्हतो, मुश्रीफांची प्रतिक्रिया। बारामतीत रोहित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांशी चर्चा करत असतानाचा फोटो समोर। बारामतीतल्या सहयोग सोसायटीमध्ये श्रद्धांजलीच्या वेळी तिघांमध्ये चर्चा होत असल्याचा फोटो समोर। विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासकीय सेवेत कायम करा। अनिल देशमुखांची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। अमोल खुणेला पोलीस संरक्षण द्या, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जरांगेंकडे गुंडांची टोळी असून अमोल खुणेच्या जीविताला धोका असल्याचंही नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। भंडारा जिल्ह्यातील 99 वाळू घाटांच्या उत्खननास स्थगिती, पर्यावरण प्राधिकरणाचा दणका। पर्यावरण मानांकनाचं पालन न झाल्याच्या आक्षेपावरून निर्णय। नवी मुंबईतील दिघा इथं गुन्हेगारी टोळक्यांचं वर्चस्व वाढतंय। ईश्वरनगर परिसरात रोहित बोराडे या तरुणाला घरातून बाहेर काढून कोयत्यानं वार केल्याची घटना सीसीटीव्हीतून समोर। पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नसल्यानं दिघा परिसरात गुन्हेगारी वाढलेली, परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बेरोजगारांसाठी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हॉकर्स प्लाझाची निर्मिती, मात्र 6 वर्षांनंतरही हस्तांतरण न झाल्यानं 40 गाळे धुळखात। या ठिकाणी दारू पार्ट्या रंगत असल्याचा नागरिकांचा आरोप। होळीसाठी रेल्वेकडून 1410 विशेष गाड्यांचं नियोजन। 1 ते 22 मार्च दरम्यान मुंबई नागपूर, मुंबई चिपळूण आणि रत्नागिरीसाठी विशेष गाड्या धावणार। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसाठीही विशेष गाड्या धावतील।
टीम इंडियानं अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवल्यानंतर आयुष म्हात्रेच्या कुटुंबियांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कुटुंबियांकडून विजयाचा आनंद साजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.